हे एक झाड जर तुमच्या घराच्या अंगणात असेल ना, तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. बघा, जर मध्यरात्री तुमच्या घराच्या बाहेर अंगणामध्ये हे झाड आहे आणि तुम्हाला रात्री बेरात्री 12, 12:30, 1 किंवा 2 या दरम्यान तुम्हाला थोडे विचित्र आवाज येत असतील किंवा असं वाटत असेल, की कुणीतरी आपल्या घराच्या बाहेर बडबड करतंय, तर तिथं गप्प बसा. घराच्या बाहेर निघू नका. आणि जर घराच्या बाहेर निघायचं असेल, तुम्हाला बघायचं असेल, की आपल्या अंगणामध्ये कोण आहे, तर आजूबाजूच्या लोकांना फोन करा. दोघं तिघं जण एका जागेवर पहिले फोनवर डिस्कशन करा, निघायचं घराच्या बाहेर म्हणून आणि त्यावेळेस सगळेजण बाहेर निघा. आता मी असं का म्हणतोय? कारण आज जी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे ना, या स्टोरीमध्ये याच्यापेक्षा कितीतरी पटीनं भयानक प्रकार घडलेला आहे. तुम्हाला आठवत असेल, आपण पाठीमागं एक स्टोरी सांगितली होती. त्या स्टोरीमध्ये एका झाडाचा उल्लेख केला होता आणि ते झाड वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाचा उल्लेख केला होता आणि त्याच्यामध्ये उल्लेख असा होता, की पूजा करून काहीतरी सिद्धी प्राप्त करायची होती. तर त्यावरती मागची स्टोरी होती आणि स्टोरी आता पण याच विषयावर आहे, पण थोडी वेगळी आहे. आता ही स्टोरी त्या माणसाची नाही आहे, जो माणूस त्या झाडाची पूजा करत होता. ही स्टोरी त्या माणसाची आहे, ज्या माणसाने दुसऱ्या व्यक्तीला त्या झाडाची पूजा करताना बघितलं आणि त्याच्यानंतर या माणसासोबत जे काही घडलंय ना, ते यानं स्वप्नामध्ये सुद्धा विचार केला नव्हता. तब्बल याला 8 वर्ष त्या गोष्टीचा त्रास झाला आणि 8 वर्षाच्या नंतर ती गोष्ट संपली आणि ती गोष्ट अशी संपली नाही. तो माणूस मेला, त्यानंतर ती गोष्ट संपली. तोपर्यंत ती गोष्ट संपली नाही आणि तो माणूस मेल्याच्या नंतर परत 5 ते 6 वर्ष झाले. आता कुठंतरी तो माणूस ती गोष्ट विसरतोय. ज्या माणसाने ते सगळं काय बघितलं होतं ना, तो माणूस. आणि आत्ता सुद्धा त्या माणसाला जर ती गोष्ट आठवली, ते टाईम आठवला, त्यानं जे बघितलेलं आहे ते, आता पण त्याच्या शरीराला काटे असे शहारे उभे राहतात त्याच्या शरीरावर. त्याला भीती वाटते. तो पूर्ण घामाजोकीळ होतो. तो बोलता बोलता अडकतो. त्यानं जे दृश्य बघितले होते ना, तसल्या प्रकारचे दृश्य. आता खूप पद्धतीच्या सिद्धी असतात, खूप पद्धतीच्या प्रक्रिया असतात आणि खूप पद्धती अशा वापरतात माणसं वेगळ्या वेगळ्या झाडाला प्रसिद्ध करण्यासाठी. तुम्ही, मी आणि बऱ्याच लोकांनी असं ऐकलेलं आहे, जे वडाचं झाड असतं ना, ते झाड मनुष्याचं आणि देवांचं जे मधातलं कनेक्शन असतं ना, ते त्याचं काम करतं. एखाद्या मनुष्याने एखादी सिद्धी आपल्या डोक्यामध्ये धरून जर त्या झाडाची रोज पूजा केली, एक दिवस न चुकता, मध्यरात्री कोणी नसताना, तर एक दिवस असा येतो म्हणे, की ते झाड प्रसन्न ज्या दिवशी व्हायचं असतं, त्या दिवशी त्या झाडाच्या अवतीभोवती एक डेंजरस वातावरण तयार होतं. अशा पद्धतीचं वातावरण, की माणसाने तशा पद्धतीचं वातावरण या अगोदर कधीही बघितलं नसतं. काही लोकांचं असं म्हणणं आहे, की ते झाड अगोदर परीक्षा घेतं. या जर परीक्षेमध्ये जो माणूस त्या झाडाची पूजा करतोय, तो जर सफल झाला, तर ते झाड मग त्याला प्रसन्न होतं. नंतर त्याला म्हणतं, की तुला जे काय पाहिजे ते मला सांग. आणि एकदा का ते झाड एखाद्या मनुष्याला प्रसन्न झालं, तर तो मनुष्य त्याच्या इच्छेप्रमाणे अख्खं आयुष्य जगू शकतो. तर अशा पद्धतीचं एक मनवा आहे. अशा पद्धतीचं इतिहासामध्ये आपल्याला माहीत झालेलं आहे. म्हणजे कुठं लिहिलेलं नाही आहे, पण लोक म्हणतात. आता लोकांचे अनुभव कसे असतात ना, इथून तिथं, तिथून तिथं, तिथून तिथं, समोर होत जातं. पण गेल्या 15 वर्षाच्या अगोदर एक घटना एका माणसासोबत घडली होती आणि त्या माणसासोबत जी घटना घडली होती, तीच घटना आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर जो माणूस होता, माणूस म्हणायचं होतं मला. आता जो माणूस होता, ज्या गावामध्ये राहत होता, ते जे गाव आहे, ते गाव त्या याच्या काय यार विसरलो मी, 1 मिनिट. ते गाव त्या कोणतं गाव होतं ते, एक मिनिट. एक मोठी सिटी आहे आपल्या नाशिक सारखी. ते नाही. आलं. ते जे गाव होतं, त्या गावाच्या जवळ एक मोठी सिटी आहे आणि त्या सिटीचं नाव आहे कोल्हापूर. ज्या कोल्हापूरमध्ये लोक पैलवान वगैरे होण्यासाठी जातात, तिथं शिक्षण वगैरे चांगलं आहे असं लोक म्हणतात. तर कोल्हापूरच्या जवळ
ते जे गाव आहे ते 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणा, कोल्हापूरच्या 35 किलोमीटरच्या अंतरावर. आणि त्या गावापासून जे कोल्हापूर आहे तेच जवळ आहे. बाकीचे जे शहर आहेत मोठाले त्या गावापासून थोडे दूरच आहे. तर त्या गावामधला एक माणूस आहे, ज्या माणसाचं नाव नारायण असं होतं. आता तो माणूस त्यावेळेस 30 वर्षाचा होता आणि आता तो 45 किंवा 46 वर्षाचा असेल. तर त्यावेळेस जो 30 वर्षाचा होता, तर त्याला एक आदत होती. तो शेतामध्ये जायचा आणि शेतामधलं काम करायचा आणि भिजवायला जेव्हा जायचा त्यावेळेस काहीही जरी झालं तरी तो शेतामध्ये राहायचा नाही. आता जितकं काम आहे तेवढं काम करायचं तो ॲक्च्युली शेतामध्ये जाऊन, पण काम संपलं की घरी येऊन तो झोपायचा. तो अख्ख्या आयुष्यामध्ये कधीही शेतामध्ये झोपला नव्हता आणि त्याची ती आदतच होती. मग रात्रीचे 2 वाजो, 1 वाजो, 3 वाजो किंवा 4 वाजो किंवा 12 वाजो, काम शेतचं झालं की तो घरी येऊन झोपायचा. तो शेती झोपायचा नाही, त्याला ही आदत होती. आता त्या तुकारामचं असं म्हणणं होतं, नारायणचं असं म्हणणं होतं की माझ्या आयुष्यामध्ये कधीही काहीही प्रॉब्लेम नव्हता. शेती व्यवस्थित व्हायची, शेतीमध्ये माल व्यवस्थित व्हायचा. मला दुसरा कुठला जोडधंदा नसल्यामुळं माझं पूर्ण लक्ष शेतीमध्ये असायचं. माझ्या घरचे, माझे वडील, माझी आई, माझी वाईफ, हे जितके पण माझ्या घरामध्ये मेंबर होते ना, सगळेजण खुश होते. कुणाला काहीही प्रॉब्लेम नव्हते. आणि जो नारायण होता तो एकुलता एक होता आणि त्याला एक बहीण होती. म्हणजे असे 2 जण होते. पण तो जो नारायण होता ना, तो मुलगा एकुलता एक होता. आता घरामध्ये 1 मुलगा आणि 5 मुली जरी असल्या तरी त्या मुलाला म्हणतात की हा आमचा एकुलता एक मुलगा आहे. अशा पद्धतीचा नारायण त्याच्या घरामध्ये एकुलता एक होता. शेती भरपूर होती, कमीत कमी 5 ते 6 एकर शेती होती. एवढी शेती एका माणसाला खूप झाली. तर ही शेतीमध्ये तो जायचा, काम बघायचा, काम करायचा, घरी यायचा, मस्त झोपी जायचा आणि आपलं म्हणजे दिवस काढायचा. तो त्याच्या लाईफमध्ये सगळं काही सुख होतं. बायको, आई, वडील, बहीण सगळे काही सुखी होते. तर तो म्हणतो की मी एका दिवशी माझ्या शेतामधून रात्री 1:30 वाजता गहू भिजवला आणि घरी आल्याच्या नंतर घरात गेलो, कपडे वगैरे बदलले आणि जेच बाजेवर झोपणार की माझ्या कानावर एक आवाज आला तांब्या पडण्याचा किंवा कुठला अशी ग्लास वगैरे असतो ना तसं काय पडण्याचा. मी उठलो, किचन रूममध्ये गेलो, बघितलं तर तिथं काहीच नव्हतं. सगळं काही प्लेन, म्हणजे काहीच नव्हतं तिथं. कोणतं भांडं पडलेलं नव्हतं, काही नव्हतं. आणि मी नॉर्मली जस्ट झोपलोच होतो, पडलोच होतो आणि नॉर्मली अशी डोळे लावले होते की झोपावं म्हणून, की तेवढ्यात मला तो आवाज आलेला काहीतरी पडल्याचा. आणि तो आवाज बाहेरून आला, पण मी म्हणले बाबा आपल्या किचन रूममध्ये पडला असेल. तर मी किचन रूममध्ये गेलो, बघितलं तर काहीच नव्हतं. मग किचन रूममध्ये एक खिडकी होती, त्या खिडकीमधून मी बाहेर बघितलं. तर बाहेर बघितल्याच्या नंतर माझ्या घराच्या बाहेर अंगण होतं आणि त्या अंगणामध्ये वडाचं झाड होतं. वडाचं झाड नॉर्मली नव्हतं, छोटं नव्हतं, खूप मोठं वडाचं झाड होतं. आणि ते जे वडाचं झाड होतं इतकं मोठं होतं की त्या वडाच्या झाडाखाली माझं पूर्ण घर सावलीत असल्यासारखं होतं. आणि ते जे खोड आहे ते माझ्या अंगणाच्या एकदम काठोकाठ होतं, म्हणजे ती बाउंड्रीच होती माझ्या अंगणाची. तर मी बघितलं तर त्या वडाच्या झाडाच्या पलीकडून मला काही प्रकाश आल्यासारखा दिसला. आता माझं ज्या जागेवर घर होतं या घराच्या बाहेर दुसरे कुठलेही घरं नव्हते. तुम्हाला माहीत असेल गावाच्या बाहेर गावकरी म्हणतो आपण. गावकरी एक असा प्रकार असतो, गावाच्या बाहेर जी शेती असतात ना छोटे छोटे, त्याला गावकरी असं म्हणतात लोक. तर याचं घर पूर्णपणे गावकरीत बांधलेलं होतं. तर समोर सगळा अंधार, त्याच्या पलीकडून प्रकाश दिसतोय, हा पूर्णपणे कन्फ्यूज झाला. आणि तो जो प्रकाश आहे तो हालत होता असा, म्हणजे असं वाटत होतं की जातोय येतोय अशा पद्धतीचा तो प्रकाश होता. आता सरळ सांगायचं म्हणजे असं की त्या प्रकाशाकडे जर बघितलं, लहान लेकरांना सुद्धा बघितलं तर त्याला समजून जाईल की तो प्रकाश दिव्याचा आहे. बघा, तुम्ही जर बाहेर पटांगणामध्ये दिवा लावला, वारं जरी नसलं आणि छोटी जरी वाळ्याची झुळूक जरी आली तरी प्रकाश मंदावतो, उजाडतो अशा पद्धतीचा प्रकाश होतो. तर याला तो प्रकाश त्या झाडाच्या पाठीमागून दिसला. यानं विचार केला की त्या झाडाच्या पाठीमागून असं कोण आहे जे तो प्रकाश दिसतोय. मग हा इकडच्या खिडकीमधून आला. इथे किचन रूम होतं, इथे एक अशी बोळी होती, या बोळीच्या इकडून याची रूम होती, इकडून वडिलाची रूम होती आणि इकडचा जो भाग होता तो रिकामा होता, म्हणजे काही सामान वगैरे ठेवण्यासाठी. तिथं काय कुठली रूम वगैरे काही नव्हती. तर तो इकडून आला आणि इकडून बघितलं तर त्या जागेवर जिथं त्याला प्रकाश दिसत होता तिथं एक कपडा लटकलेला दिसला
आणि तिथं कुणीतरी असं दिसलं की ती उभं राहिलेलं आहे तिथं, कारण की त्याची बॅक साईड सगळं दिसत होतं. मग यानं काय केलं, कुठलाही फोन न करता कुणाला आणि कुणाला न जागी करता याने दरवाजा उघडला. जसा याने दरवाजा उघडला तसा तो जो पाठीमागचा जो माणूस आहे तो त्या झाडाच्या समोर निघाला आणि कणकण त्याच्या घराकडे निघाला, म्हणजे त्याच्या रस्त्याकडे निघाला. आता हा त्याच्याकडे बघितलं की याला पूर्ण घाम सुटला. यानं म्हणजे याला कळालंच नाही काय करावं आणि काय नाही, कारण की अशा पद्धतीचं दृश्य याने कधी बघितलं नाही. समोर जो माणूस होता तो पूर्णपणे विवस्त्र होता. त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता. काय, एकही कपडा. त्याच्या हातामध्ये पूजेचं ताट होतं. त्याची जे डोकं आहे त्या डोक्यावर अशी चुंबळ करून एक काहीतरी ठेवलेलं होतं आणि जे दोन्ही हात आहेत त्या दोन्ही हातामध्ये ताट होतं, पूजेचं ताट होतं. आणि त्या पूजेच्या ताटामध्ये एक असं वाटत होतं की कोंबडं कसं आपण आणतो आणि कोंबड्याला असं कापतो ते ठेवून देतो, तशा पद्धतीचं कोंबड्यासारखं त्याचं दिसत होतं. आणि त्या ताटामधून काहीतरी असं खाली पडत होतं, एक असा वगळ असल्यासारखा. आणि तो माणूस कणकण त्याच्या घराकडे निघाला. आता तो निघाल्याच्या नंतर याला माहीत झालं की तो माणूस कोण आहे, कारण की तो माणूस गावातलाच होता. पण याची हिंमत होत नव्हती त्या माणसाला जायची, थांबवायची, बोलायची, अजिबात नाही. आणि त्या माणसाने ॲक्च्युली त्याच्या पूर्ण शरीराला शेंदूर लावलेला होता, पूर्ण ओपन होता, पूर्ण शरीराला शेंदूर लावलेला होता. ताट होतं, ताटामध्ये अगरबत्त्या लावलेल्या होत्या, कमीत कमी 10 अगरबत्त्या लावलेल्या असतील. आणि एक मोठा दिवा होता आणि त्या दिव्याच्या शेजारी एक कोंबडं कापलेलं होतं. डोक्यावर काहीतरी विचित्र होतं आणि तो माणूस त्या झाडाला प्रदक्षिणा घालत होता. आणि जेव्हा हा बाहेर आला त्या माणसाला कळालं की हा मला कुणीतरी बघतोय आणि हा बघतोय, तर तो त्या झाडाच्या आडोशाला लपला होता. आणि जेव्हा याने दरवाजा उघडला, खिडकी म्हणजे ते पोंडी वाजली ना, ती दरवाजाची कडी असते ती वाजली की तो माणूस त्याच्या जाग्यावरून निघाला. आता तो माणूस ॲक्च्युली गावात गेला नाही, पण त्या प्रकाशामध्ये त्याचा चेहरा पूर्णपणे याला दिसला आणि याने एकदा हाक सुद्धा मारली. आता यानं जशी हाक मारली समजा आता वातावरण पूर्ण शांत आहे, मला कुणीतरी दिसलंय ओळखीचं आणि मी त्याला हाक मारली. जशी त्याला हाक मारली, एक मोठी वाऱ्याची झुळूक थंडीगार येऊन मला लागली. तशा पद्धतीचं नारायणला झालं. झपकर त्या नारायणला ती वाऱ्याची झुळूक येऊन लागली. नारायण एकदम गप्प बसला आणि नारायणच्या मनामध्ये एकदम अशी भीती निर्माण झाली की त्याला असं वाटलं की आता माझा जीवच जाते, की काळीज एवढं जोरात धडधडायला लागलं की त्या काळजाच्या ठोक्याचे जे आवाज असतो ना, ते नारायणच्या कानामध्ये सार जोरात वाजत होता. डुकडुक 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 अशा पद्धतीचा. नारायणचा पूर्ण शरीर घामानं ओले तो माणूस याच्या डोळ्यासमोर नजरेसमोर निघून गेल्याच्या नंतर नारायण हळूहळू त्या झाडापाशी गेला. तिथं बघतो तर खरंच तिथं प्रदक्षिणा घातलेल्या होत्या आणि खाली जे घातलेलं होतं ना, तर रक्ताचे असे हे पडले होते, वन पडले होते. नारायण जोरात घरात येतो, बाजूवर झोपी जातो, कुणाला काहीच बोलत नाही. त्याची बायको उठते तेवढ्यात, त्याला म्हणते की अहो काय झालं, तुम्ही बाहेरून इतक्या भीतीभीत का आलायत? तो म्हणला की काय नाही, काय झालं नाही, मला झोपी जातो. दुसरा दिवस उजाडतो आणि दिवस उजाडल्याच्या नंतर तो त्याच्या फॅमिलीला सांगतो की आपल्या बाहेर जे वडाचं झाड आहे ना, त्या वडाच्या झाडाला तो आपल्या गावातला माणूस येऊन प्रदक्षिणा घालत होता, पूर्णपणे विवस्त्र. हे टॉपिक नारायण त्याच्या घरच्यांना सांगतच होता की नारायणचा एक चुलत भाऊ असतो. तो घरी येतो आणि म्हणतो की दादा, तुम्हाला माहिती आहे का काय झालं आपल्या गावात? नारायण म्हणतो काय झालं? आपल्या गावचा जो मारुती आहे ना, त्याचा पूर्ण शेंदूर काढलेला आहे, कोणतरी असा उकरून घेऊन गेला. नारायणच्या डोक्यामध्ये चमकलं की शेंदूर जो आहे तो त्या माणसानेच घेतला, अंगाला लावला, प्रदक्षिणा घातली आणि तो निघून गेला. आता नारायणने सांगितलं, जेवढ्याच्या ओळख्या होती ना त्यांना सांगितलं की बाबा तो माणूस कोण होता. आणि सगळ्या गावाला माहीत होतं की ॲक्च्युली तो जो माणूस आहे तो माणूस जेम झुम झुम असं काहीतरी करतो, हे सगळ्या गावाला माहिती होतं. पण इतक्या एक्स्ट्रीम लेवलवर करतो हे माहिती नव्हतं. तर नारायणने सगळ्या गावामध्ये फैलवलं, सगळ्याला माहीत झालं. सगळेजण त्या माणसाकडे एका विचित्र नजरेनं बघायला लागले आणि कदाचित तीच गोष्ट त्या माणसाला त्रास द्यायला लागली. आता मला सांगा, जर आपण एखादं काम करतोय, आपल्या कामामध्ये जर काही अडथळा आला आणि आपल्याला माहीत आहे की या माणसामुळे आपल्याला अडथळा आलेला आहे, तर आपण त्या माणसाला बरं पाहिल का? मग ते काम वाईट असो, चांगलं असो, कुठलंही असो, पण आपला फायदा नाही झाला म्हणलं की आपण त्याचा काठ लावायला पुरतो. तसं कदाचित नारायणराव सोबत सुद्धा झालं, कारण की या गोष्टीच्या नंतर नारायणरावच्या घराची जी परिस्थिती आहे ना, ती हळूहळू ढसळायला लागली.
त्या 8 वर्षामध्ये नारायणरावची परिस्थिती एवढी जास्त ढसळली, की नारायणराव विचारात पडला, की नेमकं हे असं माझ्यासोबत होतंय का? नारायण ज्या घरामध्ये राहायचा, त्याला ते घर विकावं लागलं आणि दुसरीकडे घ्यावं लागलं. नारायणच्या घरामध्ये नारायणची बायको, नारायण, त्याचे आई-वडील असे हे 4 जण घरामध्ये राहायचे. आता जी बहीण होती तिचं लग्न झालेलं होतं. आता हे 4 जणांमध्ये प्रॉब्लेम अशा येऊ लागला, की नारायणची जी बायको होती तिला दिवस राहत नव्हते. दिवस राहिले 3 महिने, 4 महिने व्हायचे, 5 महिने व्हायचे, जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत जायचं. पण तिथं गेलं की ते अबॉर्शन व्हायचं. ॲटोमॅटिक लेकरू खाली पडून जायचं. म्हणजे तिच्या गर्भाशयामध्ये लेकरू टिकायचंच नाही. कमीत कमी 3 वेळेस असं त्याच्या बायकोसोबत झालं. मग नारायणरावने विचार केला की भाई, आपल्या बायकोची परिस्थिती अशी खराब होतीये, तिला त्रास होतोय, त्यामुळे लेकरू ठेवण्याचा प्लॅनच ठेवायचा नाही. त्या कारणामुळे नारायणच्या घरामध्ये कलेश व्हायला लागले, की इतके वर्ष झाले लग्नाला, तुम्हाला लेकरू बाळ नाहीये, लोक काय म्हणतील, लोक थुकायले आहेत, समाज काय म्हणेल, की बाबा इतकं लग्न झालंय, काय याच्यात फॉल्ट आहे, काय याच्या घरामध्ये फॉल्ट आहे, काय या बाईमध्ये फॉल्ट आहे. इथपर्यंत ती गोष्ट पोहोचली की नारायणरावचं दुसरं लग्न करून द्यायचं म्हणून. पण नारायणराव म्हणला, नाही, मला दुसरं लग्न करायचं नाहीये, मी जसा आहे तसाच आहे. आणि ते तर 3 वर्ष झालं सुरुवातीला. 3 वर्षाच्या नंतर नारायणरावची जी आई आहे तिचे मानसिक संतुलन पूर्ण बिघडलं. आणि ते इतक्या एक्स्ट्रीम लेवलवर बिघडलं की रात्री 12-2च्या दशातनं जी नारायणची आई आहे ना, ती जोरजोरात ओरडायची. एवढ्या जोरजोरात की आजूबाजूचे जे घरचे आहेत ना, ते सगळे उठायचे, यायचे, बघायचे, बाबा काय झालं काय झालं. आणि तेव्हा नारायणराव सांगायचे की आमची आई ओरडली. जेव्हा सगळेजण जाऊन आईला बघायचे, त्यावेळेस नारायणरावची आई अशी उक्कट बसायची. आपण टॉयलेटला कसं बसतो नॉर्मली टॉयलेटला बाहेर, तशी उक्कट बसायची आणि वर डोकं करायची. आणि वर डोकं करून आपले जे केस आहेत ना, ते असे वर करायचे. ते केस असे एक एक मोजायचे, असे मोजायची ती केस तिच्या डोक्याचे. आणि जितके केस तिनं मोजले ना, तेवढे केस मोजल्याच्या नंतर ती नारायणला सांगायची की बघ, एवढे एवढे केस भरलेत, आणि एवढे केस भरलेत ना, हे मी एवढे मोजलेत ना, आता एवढ्या दिवसाच्या नंतर मी मरणार आहे, अशी नारायणची आई नारायणला सांगायची. कधी कधी ती अशी करायची की कोणी घरात नसलं तर ती बघून ठेवायची चुलीवर, पाणी उकळायची, त्या उकळत्या पाण्यात हात घालायची आणि त्याच्यातच ठेवायची. 2 वेळेस नारायणच्या आईने अशा पद्धतीने हे काम केलं. तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये तिच्या डोक्याचा सगळा तपास केला. मानसिक रोगी असतात ना, ते रोगींना तपासतात लोक, डॉक्टर काय म्हणतात तर त्यांना, माझ्या डोक्यामध्ये आहे पण मला आठवत नाही आहे. त्या दवाखान्यामध्ये नेलं. तपासणी नॉर्मल आली, सगळं काही नॉर्मल. पण नारायणच्या आईचं हे पिसे पण जाईना. नारायणला कुणीतरी सांगितलं की तुमच्या आईला काय करा, तुम्ही एखादा महाराजा वगैरेला दाखवा, एखाद्या प्रोफेशनल महाराजाला. तर नारायणराव त्याच्यापाशी गेले, त्याला दाखवलं. तर त्याने सरळ सांगितलं की नारायणराव, तुमच्या घरावर कुणीतरी जादूटोणा केलेला आहे आणि हा जादूटोणा तोडणं शक्य नाहीये. एक तर तुम्हाला ते घर विकावं लागेल, नाही तर मग तुम्ही बघा तुमच्या नशिबावरच. तुमचं जर नशीब जोरावर असेल तर हे बदलल, आणि नशीब जर जोरावर नसेल तर काही करणार नाही. नारायणराव पूर्णपणे कन्फ्यूज होता की आता करावं काय. घर विकू शकत नाही, कारण खेड्यात घर विकल्याच्या नंतर चांगली दुसरी जागा भेटत नाही. भेटली तर ते किमतीवर म्हणजे असं घर बांधल्या जात नाही, कारण की स्वतःची जागा होती ना. आता हे घर विकून दुसरीकडे जागा घेणं, बांधून काढणं हे थोडं महागात आहे. आणि नारायणरावचं कसं होतं माहिती आहे का, भाई खूप जास्त अपेक्षा नाही करायची. जेवढं आहे ना तेवढ्यावर धकवायचं, समाधानी राहायचं आणि जीवन काढायचं. अशा पद्धतीचं नारायणरावचं राहणं होतं, बोलणं होतं आणि म्हणणंही होतं. तर ही आईची अशी कंडिशन झाली. ज्या माणसाकडे हे गेले होते त्या माणसाने सरळ सांगितलं की तुमच्या घरावर एक भयानक पद्धतीनं कार्यक्रम केलेला आहे आणि तो कार्यक्रम थांबणं अशक्य आहे. ज्याने कार्यक्रम केलाय त्यानं जर तोडलं तर ठीक, पण त्यानं जर नाही तोडलं तर हे काही थांबत नाही. आणि डायरेक्ट जर कोणी कोणाला धरायला गेलं तर हे बरोबरही नाही. त्यामुळं नारायणराव थोडे कन्फ्यूज झाले. आणि त्या गावामध्ये नारायणराव थोडेसे एकले असल्यासारखेच होते. म्हणजे नसतं का ते गावामध्ये भावक्या बिवक्या हे ते असतं थोडंसं, पण नारायणराव हे एकल्यासारखे असल्यासारखेच होते. तर त्यांनी ठरवलं की ठीक आहे, आपण आता काय करू शकत नाही ना, तर आपण घरच विकूयात, याच्यापेक्षा अर्धी जागा घेऊयात, त्याच्यात बांधूयात आणि त्याच्यात आपला संसार साधूयात. पण ही असली प्रॉब्लेम नको. आता जेव्हा हे त्या माणसाजवळून आले घरी, त्यावेळी जी यांची आई होती ना ती अधिकच जास्त करायला लागली.
आता नारायणरावच्या इथं ना काही कोंबड्या अशा पाळलेल्या होत्या. एका दिवशी नारायणराव झोपलेले होते, त्याचे बायको, नारायणराव, त्याचे वडील, आई सगळेजण झोपलेले होते आणि अचानक कोंबडी जोरात ओरडण्याचा आवाज आला. नारायणराव उठला की बाबा, नारायणरावला वाटलं ना की एखादा बोक्या बिका आला, मांजर पिंजर आला, मांजरानं कोंबडी वगैरे पकडली, काय नुकसान. नारायणराव उठले. नारायणरावने दरवाजा उघडा. जसा दरवाजा उघडला तसं वडिलाच्या रूममधून असा आवाज येऊ लागला, खडखड फोडफोड असं काहीतरी. नारायणरावने दरवाजा वाजवला. वडील उठले दरवाजाचा आवाज ऐकून आणि उठल्याच्या नंतर वडील उठल्या उठल्या दचकले आणि जोरात दरवाजाकडे पळत आले. धाडकर दरवाजा उघडला आणि असं डोक्याला हात लावला आणि आपल्या बायकोकडे हात केला. नारायणरावने बघितलं तर नारायणरावच्या आईने बाहेरची कोंबडी उचलून आणली होती आणि पलंगावर तिचं मुंडकं मोडलं, ते मुंडकं तोडून काढलं होतं आणि जे असतं ना ते इकडचं शरीर ते दाताना अशी तुडू तुडू खात होती. आणि नारायणरावच्या वडिलाला ती म्हणत होती, या ना खाना, या ना खाना. आणि सगळ्यात मेन गोष्ट काय होतं माहिती आहे का, नारायणरावच्या इथं त्याची आई पूर्णपणे माळकरी होती. ती नॉनव्हेज खात नव्हती, पूर्णपणे माळकरी, पण आज ती नॉनव्हेज खात होती. नारायणरावला कळालं नाही की हे काय होते, हे फार भयानक प्रकार होते. लवकरात लवकर आपल्याला या घराचा काहीतरी कार्यक्रम करावा लागेल. खेड्यामध्ये कसं ना, प्रॉपर्टीला तेवढं कस्टमर नसतात, गिराईक नसते, कारण की खेड्यामधले जेवढे माणसं ना ते जास्त करून शेतीच करतात आणि शेतीच्या व्यवहारावर, शेतीच्या उत्पन्नावर ते व्यवहार करतात. तर नारायणरावच्या डोक्यामध्ये खूप मोठा फॅड बसला होता. ते रात्री बेरात्री झोपत नव्हतं. त्याच्या आईचा दवाखाना चालू होता, बायको बिमार पडायला लागली, वडील बिमार पडायला लागले. म्हणजे असं की घरामधलं जे वातावरण आहे ते एवढ्या एक्स्ट्रीम लेवलवर पोहोचलं होतं की आई तर झालीच, आईचा तर जे मानसिक संतुलन आहे ते तर बिघडलेलंच आहे, पण सोबत सोबत जी नारायणची वाईफ होती ती सुद्धा बिमार पडायला लागली. चालता चालता तिला बाथरूम म्हणजे टॉयलेट लागायची, तब्येत खराब व्हायची, BP वाढायची आणि पुन्हा हॉस्पिटलमध्ये जर नेलं तर काहीच निघायचं नाही. एक्सरे, MRI जे काही नाही करायचं ते सगळं काही केलं, पण कुठलीही बिमारी निघली नाही. पण काही असं की ज्या टायमाला काहीतरी वेगळं किंवा काहीतरी कार्यक्रम असो, काहीतरी जोरावर कामं असतील, त्या टायमाला बिमार पडणार. ते तर ते आता जे वडील होते त्यांच्या घरामध्ये, ते वडील एक सशक्त माणूस होता, चांगला माणूस होता आणि शरीराला त्याला कुठलीही प्रॉब्लेम नव्हती. त्यांना प्रॉब्लेम यायला सुरू झाले आणि अक्षरशः 5 ते 6 वर्षाच्या नंतर त्यांचे वडील वारले. अचानक ते बिमार पडले आणि बिमार पडल्याच्या नंतर त्यांची तब्येत एवढी जास्त खराब झाली की ते हॉस्पिटलमध्येच वारले. काही नसताना डॉक्टरांनी नॉर्मलशी त्यांना ताप सांगितली होती, ताप आहे, आपण सलाईन वगैरे देऊ आणि डिस्चार्ज करू. पण डिस्चार्ज करण्याच्या टायमाला त्यांची तब्येत एवढी जास्त बिघडली, ती जोरजोरात आपले हातपाय आपटत होते, आपलं जे शरीर आहे ते त्या बेडवर जोरात आपटत होते, त्यांच्या तोंडातून फेस बाहेर येत होता आणि ते सगळं ती प्रोसेस अर्धा घंटा चालली त्यांची त्या दवाखान्यामध्ये. आणि अर्ध्या घंट्याच्या नंतर नारायणचे जे वडील असतात ते डेथ झाले. पूर्ण चेकिंग केली, फेस तोंडातून येत होता, त्या कारणामुळे साप चावला का ते पाहिलं, विष खाल्लं का ते पाहिलं, पण असं कुठलंही काहीही शरीरामध्ये आढळलं नाही आणि नारायणचे वडील डेथ झाले. आता त्यांची डेथ झाल्याच्या नंतर नारायणने झटपट एक निर्णय केला की बाई, जागेचा भाव येऊ न येऊ काही घेतले नाही, ही जागा विकायची, दुसरीकडे घ्यायची, घर बांधायचं, चांगलं राहायचं, नाही ते गाव सोडून द्यायचं. नारायणने ठरवलं की चला आपण काय करूयात, गावात सोडून देऊया. कम्प्लिटली 3 महिन्यामध्ये घर विकलं, शेती विकली आणि दुसऱ्या गावामध्ये जाऊन राहिले. तिथं राहिल्याच्या नंतर नारायणची जी आई आहे ती हळूहळू हळूहळू बॅलन्स होत आली. म्हणजे तिला सगळ्या गोष्टी हळूहळू समजायला लागल्या की नेमकं चाललं काय नाही, आपण कसं वागतोय कसं नाही तेव्हा. आणि मग नंतर नारायणच्या कानावर एक गोष्ट आली की आपल्या गावामधला जो XYZ माणूस होता, जो जादूटोणा करायचा, त्याची डेथ झाली, म्हणजे तो मेला. आणि तेव्हा तो मेला त्याच्यानंतर जे हे 5 वर्ष होते, या 5 वर्षामध्ये जे नारायणचं घर होतं ना ते जे एकदम खाली गेलं होतं ते एकदम लेवलवर आलं. नारायणच्या वाईफला दिवस राहिले, त्यांच्या आईची जे मानसिक संतुलन बिघडलेलं होतं ते दुरुस्त झालं, जी फायनान्शियल कंडिशन होती ती दुरुस्त झाली आणि सगळं काय आता व्यवस्थितशीर चालायला. नारायणला सुरुवातीला
कळालं होतं, जे प्रॉब्लेम सुरू झाले होते ना त्यावेळेस, की बाबा आपण जे त्या माणसाला पाहिलंय त्या माणसामुळेच असला काहीतरी प्रॉब्लेम होतोय. आणि नारायणने कित्येक वेळा त्या माणसाला तिथे जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला, पण नारायणचा एक मित्र होता, त्याने सांगितलं की भैया आपण आता जाऊन गडबडीने तिथं बोलावं किंवा असं काही करावं की जेणेकरून तो अजून काहीतरी काळ्या कांड्या करेल. जेवढं आहे हेच संपू दे, हेच संपवण्याच्या मागं लागू आपण. त्या कारणामुळे इतके वर्ष गेले. 8 वर्ष तब्बल नारायणरावला या त्या माणसाचा त्रास झाला. 8 वर्षाच्या नंतर जेव्हा तो माणूस मेला त्यावेळेस नारायणरावचं घर वर आलं आणि एका दिवशी नारायणराव त्या महाराजापाशी गेला, ज्या महाराजाने सांगितलं होतं तिथं. त्याला सांगितलं की असं असं झालेलं आहे ना, असं असं माझं घरात वर येत आहे. तो माणूस मला हा ना, तो माणूस गेला ज्या माणसाने तुमच्यावर करणी वगैरे केलेली होती, तो गेला. त्याचा जो काही जादूटोणा आहे तो तिथं संपला. तुम्हाला टेन्शन घ्यायचं काम नाहीये. नारायणराव तिथं थोडे रिलॅक्स झाले आणि ते एवढं सांगतात की भाई खूप लोकांना असं आहे की विश्वास नाही बसत, अशा गोष्टी असतात. पण त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्यावर भोगलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलंय. मी काय एक्स्ट्रीम लेवलवर तुम्हाला असं नाही सांगितलं की मला भूत दिसले काय दिसले. माझ्यासोबत ॲक्च्युली जे घडलंय ते मी तुम्हाला सांगितलंय. मला म्हणजे एवढं की माझी आई कशी वागायची, चिरकायची, ओरडायची, ती वेगळ्या आवाजात बोलायची, कधी कधी डोकं असं भीतीवर आपटू आपटू घ्यायची. माझे वडील अचानक बिमार पडले आणि बिमार पडल्याच्या नंतर अचानक वारले. ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या डोळ्यासमोर असं बघू लागलो. मला असं वाटू लागलं की एकामागे एक ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि मला हे बी माहीत होतं की माझी सुद्धा तब्येत बिघडतीये. त्या दिवसामध्ये नारायणचं वजन 70 किलोवरून तब्बल 45 किलोवर आलं होतं. कोणाला जर आपलं वजन कमी करायचं ना तर असं करणाऱ्या माणसासोबत खेटायचं, म्हणजे तो बरोबर आपल्याला लावून देईल. मग आपलं वजन कमी कमी होत जाईल. आणि एखाद्या वेळेस काय होईल माहिती, या जीवनामधून जे हे टेन्शन वगैरे ना याच्यापासून सुद्धा आपण कमी होऊन जाईल. तर नारायणरावला हे पण माहिती होतं की म्हणजे आपल्या ज्या वाईफचं जे हे आहे ते सुद्धा या माणसामुळे राहत नव्हतं. तर ते म्हणले की भाई हिशोबान राहा, असं त्यांचं म्हणणं आहे. ते मला सांगितलं आणि त्यांनी मला हे बी सांगितलं की तुम्ही जे ह्या स्टोऱ्या वगैरे सांगता, अनुभव सांगता लोकांचे, तर हे अनुभव एखाद्या वेळेस असा एखादा माणूस असेल की ज्या माणसासोबत हे सगळं काय घडलेलं आहे आणि ॲक्च्युली ज्या माणसानं केलेलं आहे त्यांच्यापाशी जर चुकून तुमचा व्हिडिओ गेला ना तर प्रकार भयानक होऊ शकतो, असं ते मला म्हणले. पण मी म्हणलं की भाई आपण होता होतो काय करतो, काल्पनिक म्हणून सांगतो की बाबा लोकांना सुद्धा वाटायला पाहिजे की मनोरंजन म्हणूनच ऐकलं पाहिजे आणि मनोरंजन म्हणूनच या गोष्टी घेतल्या पाहिजे. आता माझा पण तेवढा विश्वास नाही या सगळ्या गोष्टींवर, पण मला कसं वाटतं ना, एखादी चांगली गोष्ट आहे तर वाईट गोष्ट असू शकते. देव आहे तर भूत असू शकतात, आत्मा असू शकतात. चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी, समानार्थी, नकारार्थी हे असे शब्द म्हणजे ह्या गोष्टी आहेत, होतात. मला बोलता आलं का नाही मला माहिती नाहीये, पण मला जे सांगायचं त्या फिलिंग तुम्ही समजून घ्या. तर आपली आजची स्टोरी हीच होती. स्टोरी इथं संपलेली आहे. स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर स्टोरी खरंच आवडली असेल चांगली कमेंट करा आणि स्टोरी तुम्ही लोकांना पाठवू सुद्धा शकता. या 1-2 व्हिडिओमध्ये मला इतकं जास्त प्रेम भेटते ना तुमचं, यार काय सांगू. एक उत्साह येतोय असा तुमच्यासाठी स्टोरी बनवण्यासाठी. थँक्यू यार, मनापासून धन्यवाद तुमच्या सर्वांचं.